जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथ शहरात सुरू असलेल्या अंमली पदार्थ विक्रेत्यांवर गुरुवारी रात्री पोलिसांनी धडक कारवाई केली। पश्चिम भागातील भगतसिंग नगर परिसरात पोलिसांनी धाड टाकून काही प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले। यामध्ये 137 ग्रॅम गांजा, कोडेन, फॉस्फेट नावाच्या 2 सीलबंद औषधांच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या। मात्र या अंमली पदार्थ विक्रेत्यावर कारवाई करण्याची तक्रार करणाऱ्या प्रवीण गोसावी यांनी पोलिसांच्या या कारवाईवरच शंका उपस्थित केली। तक्रारदार गोसावी यांनी अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याची लेखी तक्रार पोलीस उपायुक्तांना देताच तत्परतेने गुरुवारी रात्री धाडसत्र राबवून भगतसिंग नगर परिसरात कारवाई करण्यात आली। मात्र या कारवाईत पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाच्या प्रमाणावर गोसावी यांनी शंका उपस्थित केली आहे। तर स्थानिक पोलिसांना या सर्व अवैध धंद्याची माहिती असल्याचा देखील गंभीर आरोप केला आहे। तर यापुढे पोलिसांनी सतत अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली नाही तर आम्ही स्वतः नागरिक म्हणून विक्रेत्यांना चोप देऊ, असा इशारा गोसावी यांनी दिलाय। अंबरनाथ शहरामध्ये अनेक दिवसांपासून अंमली पदार्थ विक्रीचे सर्रासपणे धंदे चालू होते। या संदर्भात वारंवार माहिती देऊन सुद्धा कारवाई होत नव्हती। त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पोलीस आयुक्त यांना मी पत्र दिलं होतं आणि त्याच पत्राची प्रत माननीय उपायुक्त परिमंडळ झोन 4 यांना काल दिली होती आणि त्यांच्यासोबत चर्चा केली असता लागलीच एका तासाभरामध्ये धाडसत्र आयोजित करून अंबरनाथ पोलीस ठाणे हद्दीतील भगतसिंग नगर येथे काल धाडसत्र टाकण्यात आलं आणि त्यामध्ये अंमली पदार्थ मिळून आले आणि त्या अनुषंगाने अंबरनाथ पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। जी धाडसत्र माननीय उपायुक्त साहेबांना मी सांगितलं होतं त्या अनुषंगाने जर त्यांची स्वतंत्र यंत्रणा जर ह्या सर्व धाडसत्रामध्ये जर वापरण्यात आली असती तर कदाचित या प्रकरणाला आणखी व्यापक स्वरूप आलं असतं। जे पोलीस कर्मचारी तिथले ह्या सर्व भागामध्ये फिरत असतात, दैनंदिन फिरत असतात, कदाचित तिथल्या फुटेज आपण तपासावेत, दैनंदिन फिरत असतात, तर ही कशासाठी येतात आणि येत असतील तर त्यांना याची माहिती नव्हती का? तर याच्यामध्येच मला असं दाट शक्यता आहे की पूर्वकल्पना याच्यामध्ये ह्या सर्व अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या लोकांना दिली असावी आणि त्या अनुषंगाने मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यांना जास्त यश आलं नसावं। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।